हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल. आणि येस, आम्ही सुद्धा तसं पाहायला गेलं तर छानच आहोत. कारण गेली 15 ते 20 दिवस मी आजारी होते. त्यातले 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. इनफॅक्ट एक दिवस ICUमध्ये सुद्धा होते. तर इतके दिवस आजारी होते. तर असं झालेलं होतं की खूप जास्त फ्रस्ट्रेशन आलं होतं. कारण आजारपण आणि त्यातलं त्यात घरातलं काम, त्या दोन्हीमध्ये अक्षरशः मला मी पिसून निघाले होते म्हटलं तरी हरकत नाही. आणि यामध्ये जेवढी फरफट माझी झालेली होती ना, तेवढीच फरफट यांची आणि कानाची सुद्धा झाली होती. कारण घरातलं काम, मला टायफॉईड झालेला होता आणि प्रचंड विकनेस आलेला होता. अगदी घरातलं थोडंसं झाडून जरी मारायचं म्हटलं तरी मला थकवा आलेला जाणवायचा. ही बाकीची कामं तरी स्वप्नील करायची, पण काही अशी कामं असतात जी आपल्या स्त्रियांना करावीच लागतात आणि केल्याशिवाय तर जमत नाही. आणि अशा वेळेस ना, मला सगळ्यात जास्त कोणाची गरज भासली असेल तर ती होती माझ्या आईची. तर ती पण काही कारणास्तव आली नव्हती. आणि हे असं पहिल्यांदा, लग्न झाल्यापासून पहिल्यांदा असं घडलं होतं. कारण ती माझ्या डिलिव्हरीमध्ये होती, प्रेग्नन्सीमध्ये माझ्यासोबत होती. या अगोदरसुद्धा मी एक वेळेस ॲडमिट होते, त्यावेळेससुद्धा ती आलेली होती. पण यावेळेस तिला यायला जमलं नाही. त्यामुळे हे 8-10 दिवस ना, माझ्यासाठी खूप जास्त टफ गेलेले होते. हॉस्पिटलमध्ये पण खूप जास्त त्रास झाला. तर जवळजवळ 15-20 दिवस मी आजारी होते. आणि त्यानंतर आत्ता आई आलेली आहे. तर घरातलं अक्षरशः सगळं सामान संपलं होतं. तांदूळ संपलेले होते, इनफॅक्ट मीठसुद्धा संपलं होतं. इतकं माझं घराकडे दुर्लक्ष झालेलं होतं. तर आई आली होती ना, आज मला थोडंसं बरं वाटत होतं. तर म्हणलं चला अगोदर किराणा भरून घेऊया. त्याच्यामुळे अगोदर सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर सकाळी सकाळीच आज पहिल्यांदा किराणा भरायला आलेलो होतो. तर डीमार्टमध्ये कोणीच नव्हतं आमच्याशिवाय, कारण 9 वाजले होते. नुकतंच डीमार्ट उघडलं होतं आणि त्यानंतर आम्ही जे आहेत ना, लगेच आलो होतो. त्यामुळं काहीच अजिबात गर्दी नव्हती आणि पटकन झालं. लाईनला लागण्याची गरज लागली नाही. पहिल्यांदा काउंटर अगदी रिकामे होते 4-5. तर किराणा आणण्याचं आणखीन एक कारण पण होतं, ते म्हणजे उन्हाळी कामांची सुरुवात. दरवेळेस ना, पापड जे आहेत ना, दरवर्षी म्हणजे जनरली 6-7 वर्ष झाले आईच देते. मी लग्न झाल्यानंतर 1-2-3 वर्ष केले होते, पण काना झाल्यानंतर मग मी ते केलं नाही. आई तिकडून द्यायची, त्यात भागवायची. पण आता आई आलेली आहे आणि वरचेवर आईलासुद्धा ना अशी कामं एवढी जमत नाही आहेत वयोमानाप्रमाणे. तर म्हटलं चला इथेच करून देऊया. ती बोलली मी करते सगळं, मला फक्त सामान आणून दे. तर त्यातलं पण काही सामान आणायचं होतं, त्यामुळंच म्हटलं लवकर गेले होते किराणा आणायला. तर आज ना पापड बनवायचे होते साबुदाण्याचे. सो याची रेसिपी खूप सिम्पल आहे. आणि ही जी रेसिपी आहे ती आहे माझ्या आईची म्हणजे माझ्या आजीची. तर तिने शिकवलेली ही रेसिपी आहे. बस संध्याकाळी 1 वाटी साबूचे तांदूळ म्हणजे साबुदाणा घ्यायचा. तर त्याच्यासाठी 5 वाट्या ज्या आहेत ना, ज्या वाटीने साबुदाणा घेतला जातो त्याच वाटीने 5 वाट्या पाणी घेऊन ते पाणी उकळत ठेवायचं. छान उकळी आली का मग साबुदाणा धुवून त्याच्यामध्ये मिक्स करून त्या पाण्यामध्ये टाकून जस्ट झाकण घालून ठेवायचं. सकाळी असा साबुदाणा छान फुलतो असा. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत किसून. हा कच्चा बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उकडलेलासुद्धा बटाटा घेऊ शकता. मला कच्चा बटाटा हवा होता, त्यामुळे कच्चा बटाटा घेतला आहे. इथे 1 वाटी साबूचे तांदूळ होते आणि त्यासाठी एक 4-5 बटाटे होते माझ्याकडे घरात. कारण भाजीपालासुद्धा बऱ्यापैकी संपलेला होता, तोसुद्धा आणायचा होता. तर 1 वाटी साबूचे तांदूळ होते आणि 3 ते 4-5 असे बटाटे होते मोठ्या साईजचे. तर तो किसून घेतला आणि उकळायला ठेवला. तर हे शिजलं का हे कसं कळतं, तर याची एक टेक्निक आहे. ते म्हणजे जो आतमध्ये घातलेला साबुदाणा आहे तो थोडासा काळपट व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याचा कलर जो आहे ना, थोडा राखाडी व्हायला सुरुवात होतो. त्यानंतर समजायचं की साबूचे तांदूळ जे आहेत तो छान शिजलेला आहे आणि त्याचा घट्टपणा आला. त्याच्यानंतर मीठ मिक्स केलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि मला ना कलरच्या बनवायच्या होत्या. मला खूप जास्त बरेच दिवसापासून हौस होती की कलरच्या पापड्या बनवाव्यात. आणि ह्या ज्या पापड्या आहेत ना, लहानपणी बनवायचो. मध्यंतरी अगदी आई असेच बनवून द्यायची. तर मी कलरसुद्धा आज येता येता आणलेले होते. आणि माझ्याकडे ना खूप मोठं असं काहीच पातेलं वगैरे नाही आहे. हीच सगळ्यात मोठी कढई आहे, ज्याच्यामध्येच आम्ही 2 वेळा शिजवून घेतलं. आणि झालेलं असं की ऊन जे आहे ना, गॅलरीसुद्धा छोटी, जास्त काही सामान गॅलरीमध्ये बसत नाही. आणि इथे कानाच्या आगाऊपणा काहीतरी चाललेलंच होता. कॅमेरा जो ऑन होता त्याच्यामध्ये तो थोडेसे नखरे करत होता. आणि त्यातल्या त्यात आज आभाळ आलं होतं, त्यामुळे घालताना खूप जास्त भीती वाटत होती की पाऊस आल्यानंतर काय करायचं, कारण पापड्यांना खूप जास्त ऊन लागतं. तर इथे कलरच्या पण पापड्या करायचं मी हे करते. तर काही व्हाईट घातले आणि त्यानंतर 4 कलर आणले होते. एक ऑरेंज होता, येलो होता,
रेड होता आणि आय थिंक ग्रीन, हो येस ग्रीन एक होता. तर 3-4 कलरच्या पापड्या आम्ही आज बनवल्या होत्या. तर सगळंच ना आईनेच बनवलेलं होतं, मी काहीच केलं नाही. आई म्हणली, आई आल्यापासून तसंही मला खूप जास्त आराम होता. म्हणजे आईने मला बेडच्या खालीसुद्धा अक्षरशः उतरून नव्हतं दिलं. मी सगळं तीच करायची. मी फक्त इथं शूट करायचं काम चालू आहे. पापड्या ना इथे कानाची मध्ये चाललं होतं की मी करेन. आणि कलर म्हटल्यानंतर तो खूप जास्त एक्सायटेड होता की कलरच्या पापड्या त्याने पहिल्यांदा पाहिल्या होत्या कलरच्या पापड्या. तर त्याची अशी लुडबुड चालू होती की मी कलर मिक्स करतो आणि एक पापडी मी करते आणि तो म्हणत होता की हे खूप इझी. सो त्याची एक हाऊस फेडण्यासाठी म्हणून ना आम्ही म्हटलं चल मग घाल एखादं. आणि त्याने एक घालून बघितलं आणि ते फार एडवाकडं आलं आणि त्यानंतर तो बोलायला लागला की नाही हार्ड आहे. आणि अशा प्रकारे तो तिथून उठून गेला. म्हणजे लिटरली लुडबुड जर नसेल ना लहान मुलांची तर एक बऱ्यापैकी होतं. कारण लुडबुड असेल ना, गॅलरी छोटी आणि त्यात लुडबुड होते आणि त्यातल्या त्यात कुंड्या होत्या, तर भीती वाटायची एखाद्या कुंडीला धक्का लागला आणि ती खाली पडली तर सगळ्या पापडांचं वाटोळं होईल अक्षरशः. तर हा केलेला पापड जो आहे ना त्याने केला होता पापड. तर मोठं भांडं नसल्यामुळे ना मला 2 ठिकाणी शिजवावं लागलं होतं. तर इथे आणखीन थोडंसं उरलं होतं, तर याच्यामध्ये मी म्हणलं की चिली फ्लेक्स घालून करूया. कारण चिली फ्लेक्स घातल्यानंतर कलर एक छान येतो आणि थोडासा तिखटपणा पण येतो त्याच्यामुळे. तर हे आहे ना शेवटची बॅच आहे. आणि आत्तापर्यंतसुद्धा ऊन आलं नाही, ऊन फार कमी होतं. त्यामुळे भीती वाटत होती की एवढं केलेलं जे आहे ना ते नुकसान होतं की काय, आणि पहिला दिवस होता करण्याचा. आणि असं असतं ना कुठली सुरुवात केली आणि त्याच्या पहिल्या दिवसाला जर नाट लागलं तर खूप जास्त मन उदास होतं, पुढे करायची इच्छा होत नाही. आणि मी ऑलरेडी घरात 10 ते 15 किलो बटाटे जे आहेत ना आणून ठेवलेले होते. मला करणं ते भागच होतं, कारण एवढे बटाटे आम्ही शक्यतो खातच नाही, बटाट्याची भाजी वगैरे. तर एवढे बटाटे करायचे काय, तेच मग विचार चालू होता. आणि टेन्शन पण आलं होतं, कारण मग वाटायला लागलं की अरे फक्त याच्यापुरतीच 2 किलो आणले असते, परवडले असते. अचानक एवढे आणलेत. आणि जर असंच ऊन राहिलं, जर ऊन नाही आलं, कारण मी पहिल्यांदा बाल्कनीमध्ये बनवत होते, तर सासूबाई पण आला होता, त्यांनी किचन सांभाळलं होतं. त्या बोलल्या की मी किचनमध्ये पूर्ण स्वयंपाक वगैरे सगळं करते, तुम्ही फक्त पापडांचं काम करा आईला. तर इथे मी फक्त शूट करत होते आणि आई सगळं करत होती. तर या आहेत चिली फ्लेक्सवाल्या पापड्या. आणि ह्या ना लिटरली 1 तासामध्ये होऊन जातात. शिजवण्यासाठी अर्धा तास आणि घालण्यासाठी 15 ते 20 मिनिट. आईने छान देवपूजा केली होती. आई आली ना, देवांची मस्त ही असते, दिवाळी असते, कारण मी देवपूजा करते पण रांगोळी वगैरे मी घालत नाही शक्यतो वरती. तर आई आल्यानंतर छान रांगोळी वगैरे घालून तिने मस्त पूजा केलेली होती. पापड्या ज्या आहेत ना एवढ्याच झाल्या होत्या, कारण माझ्याकडे एवढेच जे आहेत ना साबुदाणा शिल्लक होता घरातला, आज आणलेला आहे. त्याच्यानंतर मला परत करायच्या आहेत चकल्या वगैरे. तर इथून स्टार्ट होणार आहे. आणि ज्याची भीती होती ना तेच झालं. पापड्या घातल्यानंतर 1-2 तासामध्ये इतका मोठा वारं वावदान येऊन पाऊस आला ना, पाऊस स्टार्ट झाला. तर ते उचलावं लागलं आम्हाला. नाही उचलल्यामुळं पापड्या सुकल्या नव्हत्या, त्यामुळे त्या तुटल्या मुटल्या. आणि मेन म्हणजे जे आहे ना लाईट पण गेली, त्यामुळे फॅन पण चालू नव्हता. म्हणजे हे पापड्या जवळजवळ जाण्यातच जमा होत्या, कारण बटाटा घातल्यामुळे तो व्यवस्थित जर नाही सुकला तर मग वास येतो आणि खराब होतात त्या पापड्या. तर भीती वाटत होती की काय करावं. आणि त्याचबरोबर ना एक राग पण येत होता की सुरुवात झाली त्याप्रमाणे अशी झाली. तर बऱ्यापैकी 1 तासभर पाऊस पडला होता आणि त्यानंतर लाईट पण गेली होती. जी लाईट गेली ती आली नाही. आणि इथे किचनमध्ये बनत आहेत सध्या कोथिंबीर वड्या. तर जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत त्या पापड्या होत्या त्या बेडवरच ठेवलं तसंच तो प्लॅस्टिक. आणि त्यानंतर संध्याकाळी 10च्या नंतर लाईट आली आणि मग फुल फॅन करून आम्ही तो पापड्या ज्या होत्या ना त्या फॅनखाली ठेवल्या. मला जे होईल ते होईल, उद्या सकाळी बघूया, झालं तर ठीक, नाही तर मग टाकूनच द्यावे लागतील. मग तर काही पर्यायच नव्हता. आणि 10च्या दरम्यान 10-10:30च्या दरम्यान लाईट आलेली होती. तर ठेवलं बघू फॅन हे करून. तर नशिबाने त्या पापड्या चांगल्या झाल्या, कारण सकाळी उठल्यानंतर ते उलटल्या व्यवस्थित. फक्त प्रॉब्लेम असा झाला की सगळ्या ज्या पापड्या आहेत ना त्या अखंड निघाल्या नाहीत, त्या तुटलेल्या होत्या पापड्या, कारण त्या व्यवस्थित सुकल्या नसल्यामुळे त्या उलटल्या नाहीत. आणि हा जो दिवस आहे तो सेकंड डे आहे, कारण मी फक्त पापडांचं शूट करते, दिवसभराचं काहीच शूट करत नाही आहे. म्हणलं तुमच्यासोबत उन्हाळी जे काम आहेत ना ते शेअर करावी. तर इथे आईने ना कोथिंबीरीचं मीठ तयार करून ठेवलं होतं. कोथिंबीर मला यावेळेस खूप स्वस्त भेटली होती, त्यामुळे 3-4 गड्ड्या आणल्या होत्या मी. 2 गड्ड्यांची तर वड्या केल्या आणि जो 1 गड्डी उरलेली होती त्याचं आईने कोथिंबीरीचं मीठ करून ठेवलेलं आहे. आणि या आहेत पापड्या. तर तुम्ही बघू शकता आकार कसा झालेला होता, तो दिसतसुद्धा व्यवस्थित नव्हत्या, पण जे आहेत ना लकीली चवीला त्या खूप छान झालेल्या होत्या.
तर सेकंड डेला आम्ही काहीच केलं नाही, फक्त म्हटलं पापड्या सुकवून बघूया. तर पापड्या सुकलेल्या होत्या, निघाल्या होत्या आणि आईचं छान ताट भेटलं होतं जेवणाचं. तर एक सिरीज बघता बघता मी जेवण करत होते. तर हे जे शूट आहे ना, एक 4-5 दिवसांचं शूट आहे. जेव्हा जेव्हा मी पापड्या वगैरे बनवलेल्या आहेत पापड, तर तेव्हा तेव्हा शूट केलं. आणि हा जो डे आहे हा 3rd डे आहे आणि या दिवशी आम्ही चिप्स करायला काढले होते. कारण ऊन आता चांगलं पडतं. एकच दिवस जो आहे ना पाऊस पडला, त्याच्यानंतर नाही पडला. म्हटलं चला आता चिप्स करायला काढूया. तसे चिप्सला खूप जास्त ऊन लागत नाही, त्यामुळे म्हटलं चिप्सपासून सुरुवात करूया. तिकडे स्वयंपाक चालू होता आणि इकडे ज्या आहेत ना चिप्स जे आहे ना रात्री करून ठेवल्या होत्या चिप्स, आणि सकाळचं जे आहे ना फक्त एक उकळी घ्यायचं चाललेलं होतं चिप्स, आणि साधारण 10-11 वाजले होते. आणि माझ्या गॅलरीत ना 1च्या नंतर ऊन येतं, त्याच्या अगोदर ऊन येत नाही. कारण पश्चिम दिशेला गॅलरी असल्यामुळे. तर त्याच्या अगोदर म्हटलं चिप्स आतमध्ये घालूया फॅनखाली, कारण लाईट होती. तर फॅनखाली घालून ते बऱ्यापैकी सुकल्यानंतर मग भरून आपण बाहेर ठेवूया. तर त्यासाठी इथेच बेडवरतीच मी प्लास्टिक अंथरलं, जेणेकरून जो सरफेस आहे खालचा तो एकदम सपाट राहील याच्याप्रमाणे. तर हे साधारण 2.5 किलो बटाटे होते. 2.5 किलो बटाट्यांचे मी चिप्स केलेले होते आणि छान आता ना ऊन पडायला लागलेलं आहे. तर उन्हामध्ये छान एकाच दिवसात माझे ना चिप्स सुकलेले होते. आणि इकडे ज्या आहेत ना ज्या पापड्या आहेत ना त्या ठेवल्या होत्या मी सुकायला. तर आत्ता जी आहे ना चालू आहे चकलीची तयारी. तर मी चकलीचं एक तुम्हाला अंदाजा सांगते. तर सेम जी प्रोसेस आम्ही पापड्यांसाठी केली होती, तर तीच प्रोसेस आईने जी आहे ना चकलीसाठी केलेली आहे. इथे आईने 1 वाटी जे आहे ना मोठा, तर त्याच्यामध्ये साबूचे तांदूळ घेतलेत आणि सेम 3 का 3.5 वाट्या जे आहेत ते इथे पाणी घेतलं आणि ते पाणी छान उकळून घेतले. आता याने काय होतं तर ते सांगते. याने काय होतं, चकलीमध्ये जो साबुदाणा जातो तो छान फुलला जातो आणि तळल्यानंतर ते जो साबुदाणा अगदी मोठा होतो, एक ह्याच्याप्रमाणे छान नायलॉन शाबूप्रमाणे जो आहे ना साबुदाणा फुलतो. त्याच्यामुळे संध्याकाळी ही प्रोसेस मग मी करून ठेवते. मी परत एकदा सांगते, ह्या रेसिपी ह्या माझ्या आजीच्या आहेत आणि आम्ही त्याच पारंपरिक रेसिपी ज्या आहेत ना फॉलो करतो. कोणत्याही YouTubeवरती वगैरे पाहत नाही. तिकडे वेगळी असेल, ही माझी स्वतःची रेसिपी आहेत आणि याच आम्हाला आवडतात आणि मेन म्हणजे छान बनतात. याच रेसिपी मी, माझी मावशी, मावशीच्या मुली सगळ्या याच रेसिपी फॉलो करतो आणि यानेच जे उन्हाळी जे आहे ना जे साहित्य असतं आपलं उन्हाळी सामान ते बनवलं जातं. तर याप्रमाणे छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि साबुदाणा जो आहे तो छान 4-5 पाण्याने धुवून ठेवून द्यायचा. वरती हे पाणी शिल्लक राहतं, हे सुद्धा असंच ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर जेवढा साबुदाणा फुलतो छान, त्याच्यावर जो पाणी येतं ते काढून टाकायचं. इथे मी जे आहे ना अर्धा किलोच्या जवळ मी साबुदाणे होते माझ्याकडे आणि 1 ते 1.5 किलो मी बटाटे घेतलेत. छान छान उकडून घेतलेत. मोठे-मोठे बटाटे होते, त्यामुळं मी कट करून उकडून घेतलेत आणि 1 पाव किलो जे आहे ना भगर घातली. भगरीची मी बनवते. हे तिन्ही मिक्स करून चकल्या बनवते. आणि एक आहे ह्या ज्या आहेत ना, हे खास दसऱ्यासाठी बनवते. कारण भगर घातलेलं जे आहे ते श्रावण महिन्यामध्ये वगैरे चालत नाहीत, पण दसऱ्यासाठी चालत आणि आधीमध्ये खाण्यासाठी ह्या ज्या आहेत ना चकल्या भन्नाट लागतात. मेन म्हणजे मऊ होतात, आतमधून खुसखुशीत होतात. त्यामुळे भगरीच्या बनवते. साबुदाणे आणि जे ह्याच्या बटाट्याच्या आहेत ते ऑलरेडी आईने मला बनवून दिलेले आहेत. इथे मी याच्यामध्ये तिखटासाठी हिरवी मिरची ॲड करते. तुम्ही हवे तर लाल मिरचीसुद्धा ॲड करू शकता. मी इथे हिरवी मिरची ॲड करते.
तर बस सगळं जे साहित्य आहे छान मळवून घ्यायचं हाताने. यावेळेस म्हटलं आज मला 3 दिवसानंतर बऱ्यापैकी माझी तब्येत छान वाटत होती. मग मी म्हटलं सगळं मी स्वतःच्या हाताने करते. तेवढंच एक छान वाटतं. सुरुवात करूया म्हटलं आता आपलं स्वतः करण्याची. कारण इतके दिवस आईवरच अवलंबून होते जनरली लिटरली सॉरी. उडदाचे पापड वगैरे सगळे ते तिकडूनच बनवून देतात. आज रविवार होता त्यामुळं जे आहे ना स्वयंपाकाची वगैरे काहीच घाई नव्हती. त्यामुळं नाश्त्याला फक्त चहा, बिस्किट आणि फरसाण बनवलेलं होतं. रविवार असल्यामुळं कान्हा घरी होता आणि कान्हाचे डॅडासुद्धा घरात होते. तर स्वप्नीलनी त्याला सांभाळलं आणि आम्ही इथे चकल्या करतो. आईला म्हटलं तू भरून दे, मी फक्त बनवत जाईन. कारण चकल्या करायला फार असा काही वेळ लागत नाही आणि खूप जास्त एनर्जी लागत नाही आहे. त्यात माझ्याकडे स्टीलचा जो आहे ना तो सोऱ्या आहे. त्याला जास्त खूप जोर लावण्याची गरज लागत नाही. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 सो हा जो ब्लॉग होता हा पूर्ण आठवड्यांचे जे आहे ना ग्लिम्सेस होते. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा मला. आणि जर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ओके गाईज, बाय. 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해 널 사랑해서 널 좋아해서